नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम सोनटक्के. तर आजचा डे नंबर 5. तुम्हाला जसं की डे नंबर 4मध्ये आपण ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या गोष्टीचा आज यूज करून आपण आज समोरचा टॉपिक घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव म्हणजे असं आहे की आज आपण फॉन्ट रिलेटेड बोलणार आहोत. उदाहरणार्थ तुम्हाला मी फॉन्ट कसे आपले स्टायलिश फॉन्ट कॅलीचे असतात ते तुम्हाला मी चालवून दाखवणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक बेसिक ॲप्लिकेशन वगैरे सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्या अगोदर ज्यांनी कोणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्याने टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि तुम्ही कमेंट कमी करतायत भावांनो आणि लाईक पण कमी करतायत. भरपूर भाऊ येऊन बघून चालले आहेत आपले व्हिडिओज, त्यांना आवडायलेत, पण त्यांनी लाईक आणि कमेंटवरती लक्ष देत नाहीत, फक्त बघत आहेत आणि जात आहेत. तर तसं नका करू, मला मोटिवेशन भेटतं. तुम्ही कमेंट आणि लाईक नक्की करत जा. तर थोडाही वेळ न घालता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर आपल्याला बेसिक ॲप्लिकेशन म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, तुम्हाला प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक नसता मी तुम्हाला इथूनही भेटून जाईल इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला हे तर पण भेटून जाईल. आणि तुम्हाला जर मोड APK पाहिजे असेल तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देऊन टाकेल. ओके, तुम्ही इथनं घेऊ शकता. आणि टेलिग्रामवर त्याचा एकच फायदा असतो असा, याच्यामध्ये ॲड येते, फक्त थोडा वेळ बघावं लागते ॲड, आणि त्याच्यामध्ये ॲड येत नाही. ओके, दोन्ही यूज करू शकता. तर साधा आता माझ्याकडे प्ले स्टोअरचंच आहे, तुम्हाला मोड APK टेलिग्रामवरती देऊन टाकेल. ओके, तर आपल्याला हे ॲप्लिकेशन लागल्यानंतर तुम्हाला आता आपलं पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं. पिक्सल लॅब ओपन करून घेतल्यानंतर आपण अगोदर साईज घेऊया आपली. हे सर्व गोष्टी आपण बेसिक सर्व गोष्टी आपण शिकवलेल्या आहेत, ते तुम्ही डे 1पासून पाहू शकता. ओके, 4x5 ही आपली इंस्टाची कॉमन साईज आहे. तर ओके, हे साईज वगैरे सर्व डिटेल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर भावांनो, आता आपण कालच्या डे नंबर 4मध्ये जे गोष्टी शिकलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण अगोदर आपलं कलर चॉईस करून घेऊया एक कलर पॅलेटमधनं. आता ओके, आपण येऊया कलर हंट या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण कलर घेऊया. हे काल गोष्टी झालेल्या आहेत, शॉर्टकट रिवाईज पण होईल आणि आपलं काम पण होईल. ओके, तर आपण आजच्याला काय करूया, एक नंबररित्या हे पॅलेट मला आवडलेलं आहे ते घेऊन टाकू आपण. ओके, तर आलो आपण इथं बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर कलरमध्ये येऊन प्लस आयकन आणि आपला कोड इथं एडिटमध्ये येऊन पेस्ट करून टाकू. ओके, तर पाहू शकता, डन करून घेऊन ओके करून घेऊन आपला ओके कलर आलेला आहे. तर आता आपण आपलं टेक्स्ट, आता आपल्याला त्या ॲप्लिकेशनचा यूज लागणार आहे, ते म्हणजे मी तुम्हाला सांगलेली. ओके, तर तुम्हाला मी फॉन्ट कसे ॲड करायचे ते अगोदर समजून सांगतो. तुम्हाला मी आज देणार आहे इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला मी देणार आहे. ओके, तर चला आता आपण इथं आल्यानंतर तुम्हाला फॉन्ट कसे ॲड करायचे सांगतो मी. टेक्स्टवरती गेल्यानंतर इथं फॉन्ट याच्यामध्ये आल्यानंतर माय फॉन्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला वरती एक फाईलचा ऑप्शन दिसत असेल, फाईल शेवटला, तर त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मी जे तुम्हाला फॉन्ट देणार आहे ते फॉन्ट तुम्हाला टाकायचे आहेत. मी इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला देणार आहे, त्याच्यावर क्लिक करून ॲड करून घ्यायचं. इन्फिनिटी सर्व फॉन्ट आपले ॲड झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ओके, खतरनाक फॉन्ट आहेत, तुम्हाला हे मी दिलेले ॲड कसे करायचे सांगलेले आहेत. ओके, डन. तुम्हाला ते फॉन्टची पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये पासवर्ड मिळेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, व्हिडिओ पूर्ण बघावा. आजचा व्हिडिओ थोडा लेंदी होईल पण कामाचा व्हिडिओ आहे. ओके, पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल आणि ते फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला ते इन्फिनिटी फॉन्ट मिळून जाईल. ओके, तर चला आजचा आपण एक फॉन्ट घेऊया. तर तुम्हाला ते कसं करायचं आहे ते तुम्हाला सांग. आपल्याला इंडियन फॉन्ट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर थोडासा वेळ घेईल कारण की आपण हे प्ले स्टोअरचं यूज करतो. ओके, तर आपण इन्फिनिटी फॉन्ट 3 नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लायंटचं उदाहरणार्थ कोणतंही नाव असो,
बड्डे वगैरे काही पण तुम्हाला जे टाकून घ्यायचं ते घ्यायचं. उदाहरणामध्ये आपण काय घेऊया, संगम सोनटक्के. ओके, तुम्ही पाहू शकता असं मराठीमध्ये वरती टाकून घ्यायचं आणि युनिक कोड टू इन्फिनिटी फॉन्ट म्हणून एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्याला क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी ॲड दिसेल, ती ॲड बघून घ्यायची आणि सोडून द्यायचं. ओके, थोडासा वेळ लागेल, इग्नोर करा. तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर आपण आपली ॲड कट करून घेऊया. ॲड कट झाल्यानंतर आपलं कॉपी इथं तुम्हाला खाली असं दिसत असेल संगम सोनटक्के, तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आल्यानंतर आपलं प्लस आयकनवरून फॉन्ट घ्यायचं मी शिकवलेलं आहे. ओके, तर ओके याला क्लिक करून घेऊन असं तुम्हाला असं काहीतरी दिसत असेल इंटरफेस, पाहू शकता तुम्ही. ओके, असं घाबरायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, याला असं तुम्हाला असं दिसत असेल, असं झाल्यामुळे तुम्हाला असं काहीतरी इंटरफेस दिसेल, जो फॉन्टचं ऑप्शन आहे तुम्हाला काय करायचं, त्या अक्षरावरती क्लिक करायचं, टेक्स्टवरती सॉरी, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे कॅरेक्टर्स त्याचे दिसतील. तर तुम्हाला काय करायचं, फॉन्टवर सिलेक्ट करून घेऊन माय फॉन्ट, तुम्हाला फॉन्ट कसे ॲड करायचे मी शिकवलं आहे. तर आता आपल्याला फॉन्ट बघू शकता, तुम्हाला वरती दिसत असेल ते फॉन्ट कसा दिसतो तेव्हा वरती पाहू शकता. खतरनाक फॉन्ट दिलेले आहेत आपण, पाहू शकता, हे पाहू शकता, तर पाहू शकता. ओके, तर मी हे फॉन्ट घेतला आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर आता हे समोरून कट होत आहे. तुम्हाला नॉर्मल एक म्हणजे गोष्ट आहे, एडिटमध्ये यायचं, नेहमी समोरून एक स्पेस द्यायचा आणि शेवटला एक स्पेस द्यायचा. ओके, डन करायचं. ओके, तुम्ही पाहू शकता आपला फॉन्ट कॅलिग्राफी म्हणजे इन्फिनिटीची आता सध्या ट्रेंडिंगला वगैरे चांगलं बॅनर दिसण्यासाठी हे फॉन्ट आपण यूज करतो. हे एक फॉन्ट आहे, तुम्हाला याचीच कॉपी घेऊन तुम्हाला दुसरा फॉन्ट दाखवतो. तुम्ही पाहू शकता, हे पाहू शकता, हे तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट दिलेले आहेत मी, तर पाहू शकता. ओके, तर अनेक कॉपी घेऊन तुम्हाला मी इथून अनेक फॉन्ट याच्यामध्ये 2-3 फॉन्ट तुम्हाला दाखवतो चांगले. ओके, तुम्ही जे आपल्या क्लायंटला देऊ शकता, खतरनाक लेवलची फॉन्ट दिलेले आहेत तुम्हाला, त्यासाठी पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ओके, तर पाहू शकता तुम्ही, हे तुम्ही फॉन्ट बघितलेले असतील भरपूर डिझायनरला किंवा माझ्या डिझाईनमध्ये बघितलेले असतील, तर हे फॉन्टचा यूज करून तुम्ही एक नंबर काम करू शकता. तर हे असा एक फॉन्ट झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला अनेक एक फॉन्ट देणार आहे, म्हणजे ते DJ. ओके, आता ते तुम्हाला DJ कसा ॲड करायचा ते मी समजून सांगतो. तर चला आता आपण काय करूया, आपण DJ फॉन्ट ॲड करूया. ओके, तर चला, तर DJ फॉन्ट ॲड करण्यासाठी सेम इथे यायचं, याच्यावर क्लिक करून मी जे फॉन्ट दिलेले आहेत, माझ्याकडे भरपूर फॉन्ट आहेत, ते तुम्हाला मी आता सध्या या क्लासमध्ये DJ आणि इन्फिनिटी देत आहे. कारण तुम्ही भावांनो सपोर्ट चांगला करत नाही आहे, मी बघत आहे तुमचा, मला जसा सपोर्ट पाहिजे तसा सपोर्ट मिळत नाही. त्यासाठी तुम्ही असं चांगला जरा सपोर्ट दाखवा, तुम्हाला मी अनेक भरपूर गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर तुम्हाला मी सध्या आता इन्फिनिटी आणि DJ फॉन्ट हे तुम्हाला देणार आहे. तर चला, मी DJ फॉन्ट तुम्हाला देऊन टाकतो. ओके, DJ फॉन्ट आपले ॲड झालेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता, खतरनाक लेवलचे फॉन्ट आहे DJ. पण तुम्ही वरती पाहू शकता, तुम्हाला अक्षर चेंज झालेलं दिसत असेल, तुम्ही हे फॉन्ट असे बघितलेले असतील. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला जर असे कॅलिग्राफी जर बनवायचं असेल तर मी हे तुम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये डे नंबर 2 मध्ये किंवा काही दिवसानंतर मी शिकवणार आहे. कारण की भावांनो, मी जर असाच जर तुम्ही सपोर्ट दाखवला तर यार मला इंटरेस्ट येत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्ही सपोर्ट दाखवा, लाईक कर जा, मी तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवणार आहे. ओके, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये DJ आणि इन्फिनिटी फॉन्ट कसे ॲड करायचे आणि तुम्हाला मी ते फॉन्ट दिलेले आहेत आणि कसे यूज करायचे, त्या ॲप्लिकेशनमधून कसे क्रॉप करून कॉपी करून घ्यायचे हे पण शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काही अडचण वाटत असेल आपल्या सिरीजमध्ये, कोणत्या व्हिडिओमधला कोणता पार्ट समजला नसेल, तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येकाची कमेंट वाचतो बरं का, आणि रिप्लाय पण देतो. तर तुम्ही नक्की कमेंट करा. तर आपण भेटूया पुढच्या आपल्या क्लासमध्ये. तर धन्यवाद.